नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैबिनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। मराठी दुनिया चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण आम्हास www.mymarathiduniya.com वर सुद्धा भेट देऊ शकता। आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत इयत्ता तिसरी, विषय गणित, संख्या ज्ञानावर आधारित चढता उतरता क्रम आणि सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या, पान नंबर 14 व 15। या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम बघणार आहोत। तसंच दिलेल्या कोणत्याही 3 अंकापासून सर्वात मोठी 3 अंकी आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर बघूया चढता उतरता क्रम आणि सर्वात मोठी व सर्वात लहान 3 अंकी संख्या। चढता उतरता क्रम यासाठी एक उदाहरण घेऊ। टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले। टोनीला 70 गुण, सोनू 79 गुण, सलमा 87 व नंदू 85। तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 70, 79, 87 आणि 85 या 4 संख्या आहेत। या सर्वांचे गुण चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहे। चढता क्रम किंवा उतरता क्रम लिहित असताना दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या अगोदर शोधायची आणि त्याप्रमाणे दिलेल्या संख्यांचा क्रम लावत जायचा। या ठिकाणी दिलेल्या संख्यांमध्ये 70 ही सर्वात लहान संख्या आहे। उर्वरित 79, 87 व 85 या 3 संख्यापैकी 79 ही लहान संख्या आहे। त्यानंतर 87 व 85 पैकी 85 ही लहान संख्या आहे। म्हणजे सर्वात लहान 70, त्यापेक्षा मोठी 79, त्यापेक्षा मोठी 85 आणि सर्वात मोठी 87 अशा 4 संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आता आपण यांचा सर्वप्रथम चढता क्रम लावूया। चढता क्रम हा सर्वात लहान संख्येपासून सुरुवात करून लावला जातो। सर्वात लहान संख्या आहे 70, त्यानंतर 79, त्यानंतर 85 आणि सगळ्यात शेवटी 87। लक्षात घ्या, चढता क्रम हा सर्वात लहान संख्येपासून तर मोठ्यात मोठ्या संख्येपर्यंत लावता येतो। आणि आता आपण उतरता क्रम लावूया। उतरता क्रम लावत असताना दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या आपण सर्वप्रथम लिहायची असते। म्हणून आपण सुरुवात करूया चढता क्रम लावण्यासाठी। आणि चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला पहिली संख्या मिळेल 87, त्यानंतर 85, नंतर 79 आणि सगळ्यात शेवटी 70। 87, 85, 79 आणि 70 हा दिलेल्या 4 संख्यांचा उतरता क्रम आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला फक्त 2 अंकी संख्यांचा उतरता क्रम होता। यापुढे आपण 3 अंकी 3 संख्यांचा किंवा 4 संख्यांचा सुद्धा उतरता क्रम बघणार आहोत। 122, 360, 325 या संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा। दिलेल्या संख्या आहेत 122, 360 आणि 325। आता आपण सर्वप्रथम सर्वात लहान संख्या शोधू आणि दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या ही 3 अंकी संख्येपैकी कोणती लहान संख्या आहे हे शोधण्यासाठी आपण शतक स्थानच्या अंकाचा विचार करूया। आणि या ठिकाणी शतक स्थानचा अंक 1 आहे, येथे 3 आहे आणि येथे सुद्धा 3 आहे। म्हणून सर्वात लहान संख्या झाली 122। आता आपण या ठिकाणी सर्वात लहान संख्या 122 हे लिहूया। आता उरलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या आहे 360 आणि 325 या 2 संख्या उरलेल्या आहेत। म्हणून 325 आणि 360 या 2 संख्येपैकी लहान संख्या कोणती, तर ती असेल दशक स्थानच्या अंकाची तुलना करून तयार झालेली संख्या। आता या ठिकाणी दशक स्थानी 6 हा अंक आहे आणि या ठिकाणी दशक स्थानी 2 हा अंक आहे। म्हणून 360 आणि 325 पैकी 325 ही संख्या लहान आहे आणि उरलेली संख्या मोठी आहे। म्हणजेच 360 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे। आपण या ठिकाणी 360 ही संख्या सर्वात मोठी संख्या म्हणून लिहिलेली आहे।
आता आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, एक सर्वात लहान संख्या आणि ती मिळाली 122, सर्वात मोठी संख्या ती मिळाली 360. आता उरलेली संख्या आहे 325. चला तर या संख्यांचा आपण चढता क्रम लावूया. चढता क्रम लावत असताना सुरुवातीला सर्वात लहान संख्या येईल 122, नंतर 325 आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या 360 येईल. हा क्रम आहे, हा 122 लहान आहे 325 पेक्षा, 325 लहान आहे 360 पेक्षा असाही लिहितात. आता आपण यानंतर उतरता क्रम लावूया. उतरता क्रम होईल, सगळ्यात मोठ्या संख्येपासून उतरता क्रम लावण्यास सुरुवात केली जाते. म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे 360. आपण 360 अगोदर लिहूया. त्यानंतर दिलेल्या 3 संख्येपैकी 360 लिहिल्यानंतर उर्वरित 2 संख्या आहेत 122 आणि 325. आता चढता क्रम लिहित असताना उरलेल्या संख्येपैकी मोठी संख्या अगोदर लिहितात आणि ही संख्या आहे 325 आणि सर्वात शेवटी राहिलेली 122 ही सगळ्यात लहान संख्या. आता आपण या ठिकाणी 360, 325 आणि 122 हा उतरता क्रम लावलेला आहे. हा उतरता क्रम 360 मोठे आहेत 325 पेक्षा, 325 मोठे आहेत 122 पेक्षा असाही लिहितात. अशा पद्धतीनं या 3 संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपण या संख्यांमधील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या शोधून लावलेला आहे. आपण यानंतरचं उदाहरण बघूया. 117, 69, 50 आणि 8 दिलेल्या संख्या 4 आहेत. त्यामध्ये 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी संख्या सुद्धा आहेत. यापैकी आपण सर्वात लहान संख्या शोधूया आणि ती सर्वात लहान संख्या आहे 117. ही 3 अंकी संख्या सर्वात मोठी आहे, कारण या ठिकाणी दिलेली सर्व 1 आणि 2 अंकी संख्या आहेत. 117 ही एकमेव 3 अंकी संख्या आहे आणि कोणतीही 3 अंकी संख्या ही 2 अंकी किंवा 1 अंकीपेक्षा मोठी असते. म्हणून आपण सर्वात लहान संख्या ही 1 अंकी संख्या असेल आणि ती आहे 8. आता आपण उरलेल्या संख्यामधील सर्वात लहान संख्या बघूया. उरलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या आहे 50. त्यानंतर 2 संख्या उरलेल्या आहेत 117 आणि 69. या 2 संख्येपैकी 69 ही लहान संख्या आहे आणि नंतर सर्वात मोठी संख्या उरलेली आहे ती आहे 117. म्हणून आपण या ठिकाणी सर्वात लहान संख्या अगोदर घेतली. आता आपण उरलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या अगोदर घेऊया आणि सर्वात मोठी संख्या आहे 117. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठी अशा 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता उरलेल्या संख्यांची तुलना आपल्याला करायची आहे. म्हणून आपण या संख्यांचा चढता क्रम लिहूया. चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान संख्या अगोदर, त्यानंतर उरलेल्या संख्येपैकी लहान संख्या, त्यानंतर उरलेल्या संख्येपैकी लहान संख्या आणि सर्वात शेवटी मोठी संख्या. अशा पद्धतीनं 8, 50, 69 आणि 117 हा दिलेल्या संख्यांचा चढता क्रम होईल. आता आपण उतरता क्रम बघूया. उतरता क्रम आहे सर्वात मोठी संख्या अगोदर घेतली जाईल म्हणजे 117, त्यानंतर तिच्या अगोदरची संख्या म्हणजे 69, त्यानंतर तिच्या अगोदरची संख्या 50 आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या 8. अशा पद्धतीनं 117, 69, 50 आणि 8 हा दिलेल्या संख्येचा उतरता क्रम होईल. आता आपण पुढील उदाहरण बघूया. 217, 271, 270 या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात लहान संख्या आपण शोधू आणि दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या, इथे सुद्धा 2 शतक आहे, इथे 2 शतक आहे, इथे 2 शतक आहे. आता आपल्याला दशक स्थानच्या अंकाची तुलना करावी लागेल. इथे 1 दशक आहे, इथे 7 दशक आहे, इथे 7 दशक आहे. म्हणून 1 दशक लहान असेल. याचाच अर्थ 217 ही संख्या सर्वात लहान संख्या असेल. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया सर्वात लहान संख्या 217. आता आपण दिलेल्या संख्येमधील सर्वात मोठी संख्या लिहूया आणि सर्वात मोठी संख्या आहे 271, कारण या ठिकाणी
ही सगळ्यात लहान, 71 ही संख्या 70 पेक्षा मोठी आहे, म्हणून 271 ही संख्या सर्वात मोठी आहे. आता उरलेली संख्या आहे 270 आणि उरलेली संख्या आहे 270. म्हणजे चढता क्रम असो की उतरता क्रम, 3 अंकी संख्या जर दिली असेल आणि 3 संख्या असतील तर उरलेली संख्या ही मध्यभागी लिहितात. आता बघूया चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या अगोदर, त्यानंतर उरलेली म्हणजेच 270 आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 271. आता आपण उतरता क्रम लावूया. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या अगोदर, तर सर्वात लहान संख्या नंतर येते, मधली संख्या मध्ये जशीच्या तशीच येते आणि सर्वात शेवटी लहान संख्या लिहिली जाते. अशा पद्धतीनं 271, 270 आणि 217 हा या दिलेल्या संख्येचा उतरता क्रम आहे. खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. उदाहरण आहे 365, 73, 12, 116 या 4 संख्या आहेत. सर्वात लहान संख्या आहे 12, कारण ही 2 अंकी सर्वात लहान संख्या या ठिकाणी आहे दिलेल्या संख्येपैकी. आणि सर्वात मोठी संख्या 3 शतक आहेत आणि 1 शतक आहे. 3 आणि 1 शतक यामध्ये 3 शतक मोठे आहेत, म्हणून दिलेली मोठी संख्या आहे 365. आता आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या मिळाली. मधल्या 2 संख्या आहेत 73 आणि 116. यामध्ये 73 ही लहान आहे आणि 116 ही 73 पेक्षा मोठी आहे. चला तर आपण याचा आता चढता क्रम लावूया. चढत्या क्रमामध्ये 12 ही लहान संख्या अगोदर, त्यानंतर उरलेल्या संख्येमध्ये लहान जी असेल ती अगोदर म्हणजेच 73 अगोदर, त्यानंतर उरलेल्या संख्येमध्ये जी मोठी असेल ती 116 आणि सर्वात मोठी संख्या सगळ्यात शेवटी लिहिली जाते. हा झाला दिलेल्या संख्येचा चढता क्रम. आता आपल्याला उतरता क्रम बघायचा आहे. उतरत्या क्रमामध्ये चढत्या क्रमातल्या सगळ्यात शेवटची संख्या अगोदर लिहिली जाते, म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर येते, त्यानंतर तिच्या मागची संख्या तिच्या पुढे आणि त्यानंतर तिच्या मागची संख्या आणि सगळ्यात शेवटी सर्वात लहान संख्या. अशा पद्धतीनं 365, 116, 73, 12 या संख्या दिलेल्या संख्येच्या उतरत्या क्रमामधल्या संख्या आहेत. 912, 27, 356 या 3 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण सर्वप्रथम बघूया सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या दिलेल्या संख्येमधली आहे 2 अंकी संख्या आणि कारण उर्वरित दोनही संख्या 3 अंकी आहेत, म्हणून 2 अंकी असलेली संख्या 27 ही लहान संख्या आहे. आणि मोठी संख्या कोणती, तर सर्वात मोठी संख्या असेल 912, कारण 9 आणि 3 शतक यामध्ये 9 शतक मोठे आहेत आणि उरलेली संख्या आहे 356, म्हणून याचा आपण चढता क्रम लावूया. 27 ही सगळ्यात लहान संख्या, उरलेली संख्या 356 ही मध्ये येणारी संख्या आणि सर्वात मोठी संख्या ही सगळ्यात शेवटी येते 912. आता आपण याचा उतरता क्रम लावूया. उतरत्या क्रमामध्ये 912 ही सगळ्यात मोठी संख्या अगोदर येईल, त्यानंतर 356 ही मध्येच राहील आणि सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या येईल. 315, 215 आणि 515 या 3 संख्यांचा चढता उतरता क्रम लावायचा आहे. सर्वप्रथम सर्वात लहान संख्या शोधू आणि दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आहे 215, तर सर्वात मोठी संख्या दिलेली आहे ती आहे 515. आता आपल्याला उरलेली संख्या आहे 315 आणि म्हणून आपण या ठिकाणी चढता क्रम लिहूया. चढता क्रम आहे 215 जी की सगळ्यात लहान संख्या आहे, त्यानंतर उरलेली संख्या आहे 315 जी मध्ये येणारी संख्या आहे आणि सर्वात शेवटी मोठी संख्या म्हणजेच 515. आता आपण याच संख्येचा उतरता क्रम लावूया. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या अगोदर म्हणजे 515, त्यानंतर उरलेली संख्या म्हणजेच 315 आणि सर्वात लहान संख्या 215.
527, 8, 324 आणि 63 या 4 संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे। सर्वात लहान संख्या आपण शोधूया। सर्वात लहान संख्या दिलेली आहे आणि ती आहे 1 अंकी संख्या, कारण इतर संख्या ह्या 2 आणि 3 अंकी आहेत, म्हणून 1 अंकी ही संख्या सर्वात लहान ठरते, म्हणून आपण या ठिकाणी 8 लिहूया। आता आपण सर्वात मोठी संख्या शोधू। दिलेल्या संख्येमध्ये 3 अंकी संख्या आपल्याला बघायची आहे, कारण 3 अंकी संख्या ह्या 2 अंकी आणि 1 अंकीपेक्षा मोठ्या असतात, म्हणून 3 अंकी संख्या या ठिकाणी आपण शोधू। आणि 3 अंकी संख्येमध्ये 527 आणि 324 या 2 संख्या आहेत, त्यामध्ये 5 हे 3 पेक्षा मोठे आहेत, म्हणून मोठी संख्या झाली 527। आता उरलेल्या संख्या आहेत 63 आणि 324। यामध्ये 63 लहान आहे आणि 324 मोठे आहेत। आता आपण यांचा चढता क्रम लावूया। चढत्या क्रमामध्ये सर्वात अगोदर लहान संख्या येईल, नंतर उरलेल्या संख्येमध्ये मधील लहान संख्या म्हणजे 63 येईल, त्यानंतर उरलेल्या संख्येमधील 324 ही संख्या येईल आणि सगळ्यात शेवटी सर्वात मोठी संख्या येईल। अशा पद्धतीनं 8, 63, 324 आणि 527 हा या दिलेल्या संख्येचा चढता क्रम आहे। आता आपण उतरता क्रम बघूया। उतरता क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या अगोदर, त्यानंतर मोठ्या संख्येच्या अगोदर लिहिलेली संख्या नंतर म्हणजेच 324। 324च्या अगोदर येणारी संख्या आता लिहावी लागेल आणि ती असेल 63 आणि सगळ्यात शेवटी सर्वात लहान संख्या। अशा पद्धतीने आपण उतरता क्रम या ठिकाणी लावलेला आहे। अठ्ठ्याऐंशी, 78, 75 या 3 संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे। सर्वप्रथम आपण सर्वात लहान संख्या शोधू आणि दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आहे 75, त्यानंतर सर्वात मोठी संख्या आहे 88, उरलेली संख्या आहे 78 आणि म्हणून आपण आता चढता क्रम या संख्येचा लावूया। चढत्या क्रमामध्ये 75 ही लहान संख्या अगोदर घेऊ, उरलेल्या संख्येमधील 78 ही संख्या मध्ये घेऊ आणि सर्वात मोठी संख्या 88 ही सर्वात शेवटी घेऊ। आता उतरता क्रम लावूया। सर्वात शेवटची मोठी संख्या ही अगोदर उतरत्या क्रमामध्ये येते, त्यानंतर मधली संख्या जशीच्या तशी आणि सर्वात शेवटी लहान संख्या असते। अशा पद्धतीने 88, 78 आणि 75 हा या दिलेल्या संख्येचा उतरता क्रम आहे। 500, 501 आणि 499 या 3 संख्यांचा आपण उतरता क्रम आणि चढता क्रम लावायचा आहे। दिलेल्या संख्येमधील सर्वात लहान संख्या आहे 499, कारण इथे 5 शतक 2 ठिकाणी आहे, परंतु 4 शतक एकाच ठिकाणी आहे आणि म्हणून 5 शतकापेक्षा 4 शतक लहान आहेत, म्हणून आपण 499 ही लहान संख्या या ठिकाणी घेतली। आता आपण सर्वात मोठी संख्या शोधूया। सर्वात मोठी संख्या आहे 500 आणि 501, यामध्ये 501 ही संख्या मोठी आहे आणि उरलेली संख्या आहे 500। आता आपण चढता क्रम लिहूया। चढत्या क्रमामध्ये 499 अगोदर येतील, जे की लहान संख्या आहे, त्यानंतर उरलेली संख्या म्हणजे 500 आणि सर्वात शेवटी मोठी संख्या 501। त्यानंतर उतरता क्रम बघूया। उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या अगोदर येते, त्यानंतर मधली संख्या जशीच्या तशी राहते आणि सर्वात शेवटी लहान संख्या येते। अशा पद्धतीने 501, 500 आणि 499 या 3 संख्या दिलेल्या संख्यांच्या उतरत्या क्रमामधील संख्या आहेत। 285, 407, 589, 360 दिलेल्या 4 संख्या आहेत आणि त्या सर्व 3 अंकी आहेत, म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथम लहान संख्या शोधत असताना शतक स्थानचा विचार करू। प्रत्येक संख्येमधील शतक स्थानी असलेले अंक 2, 4, 5 आणि 3 असे आहेत। यापैकी 2 हा सर्वात लहान आहे, म्हणून 285 ही लहान संख्या। त्यानंतर 5 हा अंक सर्वात मोठा आहे, म्हणून सर्वात मोठी संख्या येईल 589। आता उरलेल्या संख्या आहेत 360 आणि 407। यांचा चढता क्रम तयार होईल। सर्वात लहान संख्येवरून 285, त्यानंतर 360, त्यानंतर 407 आणि सर्वात शेवटी मोठी संख्या 589। उतरता क्रम मोठ्या संख्येपासून सुरू करूया। 589, 407,
360 285 अशा पद्धतीने आपण चढता आणि उतरता क्रम या ठिकाणी लावलेला आहे। पुढील उदाहरण बघूया। 888 788 688। लक्षात घ्या या ठिकाणी दशक आणि एकक स्थानचे अंक समान आहेत। आता येथे तुलना करताना आपल्याला फक्त शतक स्थानच्या अंकाचा विचार करावा लागेल, म्हणून आपण शतक स्थानच्या अंकाचा विचार करूया। म्हणून सर्वात लहान संख्या या ठिकाणी लिहू। 8 7 आणि 6 या तीनही शतक स्थानच्या अंकामध्ये 6 हा अंक लहान आहे, म्हणून 688 ही संख्या सर्वात लहान आहे। सर्वात मोठी संख्या या ठिकाणी येईल आणि ती असेल 888। आता उरलेली संख्या आहे 788। याचा चढता क्रम आपण लावून घेऊया आणि चढता क्रम आहे 688 788 आणि 888 आणि उतरता क्रम आहे 888 788 688। 105 107 101 आणि 102 या 4 संख्या आहेत आणि त्या सर्व 3 अंकी आहेत। या ठिकाणी शतक स्थानचे अंक समान आहेत, दशक स्थानचे अंक सुद्धा समान आहेत। फक्त एकक स्थानच्या अंकाची तुलना करून आपण याच्यामधून सर्वात लहान संख्या शोधूया। एकक स्थानच्या अंकामध्ये 1 हा अंक सर्वात लहान आहे, म्हणून 101 ही संख्या सर्वात लहान आहे आणि सर्वात मोठी संख्या आहे एकक स्थानी 7 सर्वात मोठी आहेत, म्हणून 107 ही संख्या सर्वात मोठी आहे। आता आपण या दिलेल्या संख्यांचं चढता क्रम बघूया। चढता क्रम लावत असताना सर्वात लहान संख्या अगोदर, त्यानंतर उरलेल्या संख्येपैकी लहान संख्या अगोदर म्हणजेच 102, उरलेल्या संख्येपैकी लहान संख्या अगोदर आणि सर्वात शेवटी उरलेली संख्या 107। अशा पद्धतीने 101 102 105 आणि 107 हा दिलेल्या संख्येचा चढता क्रम आहे। आता आपण उतरता क्रम बघूया। उतरत्या क्रमामध्ये सर्वात शेवटची संख्या अगोदर येते म्हणजे 107, त्यानंतर तिच्या मागची म्हणजे 105, त्यानंतर तिच्या मागची म्हणजे 102 आणि सर्वात शेवटी सुरुवातीची म्हणजे 101। अशा पद्धतीने 107 105 102 101 या संख्या दिलेल्या संख्येच्या उतरत्या क्रमामध्ये येतात। 909 990 999 या दिलेल्या 3 संख्या आहेत। यामध्ये शतक स्थानी समान अंक आहेत, तर दशक आणि एकक स्थानी वेगवेगळे अंक आहेत। सर्वात लहान संख्येची निवड करूया। सर्वात लहान संख्या या तीनही संख्येमधून सर्वात लहान 09 90 आणि 99 अशा 3 संख्या आपल्याला मिळतात आणि यापैकी 09 म्हणजेच 909 ही सर्वात लहान संख्या आपल्याला मिळते। आता आपण सर्वात मोठी संख्या बघूया आणि ती सर्वात मोठी संख्या आहे 999। आता दिलेल्या संख्यांच्या चढत्या क्रमाचा विचार करू। चढता क्रम आहे सगळ्यात अगोदर लहान संख्या, त्यानंतर मधली संख्या म्हणजे 990 आणि सर्वात शेवटी मोठी संख्या। उतरत्या क्रमामध्ये मात्र सर्वात अगोदर मोठी संख्या, मधली संख्या जशीच्या तशी आणि सर्वात शेवटी लहान संख्या घेतली जाते। अशा पद्धतीने 999 990 आणि 909 हा दिलेल्या संख्येचा उतरता क्रम आहे। दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी 3 अंकी संख्या लिहा। लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा केव्हा 3 अंक दिलेले असतील त्या 3 अंकांपासून आपण सर्वात लहान 3 अंकी आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करू शकतो। यासाठी उदाहरण घेऊ 9 4 आणि 6। 9 4 आणि 6 या संख्येपासून आपण सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणून दिलेल्या अंकामधून आपण सर्वात लहान अंक कोणता आहे तो आपण सर्वप्रथम शोधू। दिलेल्या अंकामध्ये सर्वात लहान अंक आहे 4, म्हणजेच सर्वात लहान 3 अंकीची सुरुवात 4 या अंकापासून होईल। त्यानंतर 4च्या पुढे 9 आणि 6 पैकी जो लहान असेल तो येईल, म्हणजे 6 येतील आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या म्हणजेच 9 हा अंक येईल आणि त्यापासून तयार होईल 469। म्हणजेच दिलेल्या 3 अंकापैकी 3 अंकांमधून सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार होते, ती आहे 469। आता आपण सर्वात मोठी 3 अंकी संख्या लिहूया। सर्वात मोठी 3 अंकी संख्या लिहित असताना
दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक अगोदर लिहायचा, म्हणजेच 9 अगोदर लिहिले जातील. आता 9 पेक्षा लहान आणि उरलेल्या संख्येपेक्षा मोठी संख्या आपल्याला शोधायची. 9 पेक्षा लहान तर 4 सुद्धा आहे, 9 पेक्षा लहान तर 6 सुद्धा आहे, परंतु नजीकचा लहान 9 पेक्षा नजीकची लहान संख्या आहे 6. म्हणून 9च्या नंतर 6 आणि सगळ्यात शेवटी 4. याचाच अर्थ 964 ही संख्या सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार होईल. 704 या ठिकाणी लक्षात घ्या, 0 या अंकापासून कोणतीही 3 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्या तयार होत नाही, कारण 0 अगोदर घेऊन कोणतीही संख्या लिहिली जात नाही. म्हणून आपण या ठिकाणी 7, 0 आणि 4 या 3 अंकांपैकी 0च्या नंतर जो अंक असेल त्या अंकापासून सुरुवात करून लहान संख्या तयार करू शकतो. म्हणून सर्वात लहान 3 अंकी संख्या या ठिकाणी तयार होईल 407 आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार होईल. आता लक्षात घ्या, 7 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, 4 त्यापेक्षा लहान आणि 0 सगळ्यात लहान. म्हणून 740 अर्थातच 740 ही संख्या सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार होईल. आता आपण पुढील संख्या बघूया आणि त्या आहेत 395. या 3 अंकापैकी सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला 3 या अंकापासून सुरुवात करावी लागेल. त्यानंतर 3च्या नंतर मोठा अंक आहे 5 आणि 5च्या नंतर मोठा अंक आहे 9. म्हणून 359 अर्थातच 359 ही संख्या या ठिकाणी तयार होईल. आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल आणि तो अंक असेल 9, त्यानंतरचा अंक असेल 5 आणि सगळ्यात शेवटचा अंक असेल 3 म्हणजेच 953. सगळ्यात शेवटचं उदाहरण बघूया, 859. या दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान 3 अंकी संख्या लिहिताना आपल्याला दिलेल्या अंकामधून सगळ्यात लहान अंक शोधावा लागेल आणि तो असेल 5, त्यानंतर 8 आणि सगळ्यात शेवटी 9. 589 म्हणजेच 589. सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधण्यासाठी आपल्याला दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक अगोदर लिहावा लागेल, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात शेवटी सर्वात लहान अंक लिहावा लागेल. आणि दिलेल्या अंकांमध्ये सर्वात मोठा अंक आहे 9 म्हणून 985 ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या दिलेल्या संख्येमधून होईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेल्या अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी 3 अंकी संख्या लिहिलेल्या आहेत. हा अभ्यास तुम्हाला चाचणीच्या रूपाने याच चॅनलवर मिळेल. तो सोडवून आपल्या शिक्षकांना दाखवावा आणि मिळालेले गुण अभ्यासावेत.